या ठिकाणी आपण बघतोय कपाशी एकदम बेताचीच वाढलेली आहे आणि कपाशीवरती कैऱ्या फुलपात्यांची संख्या कशी आहे आपण बघू शकतोय मित्रांनो। बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की कपाशी ही फार उंच वाढली गेली पाहिजे, परंतु आपण या ठिकाणी बघतोय ही कपाशी केवढी वाढलेली फक्त बघा, जमतेम एवढी वाढलेली आहे, एवढी कपाशी आहे बघा। माल सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी। कुठल्याही झाडाला जर बघितलं आज म्हटलं तर 40 ते 50 कैरी पक्की आहे। हे बघा, फुलपात्यांची संख्या सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे। कुठल्याही झाडाला जर बघितलं भरपूर माल लागलेला आहे, गुच्छाचा गुच्छ आहे। प्रत्येक फांद्याला कमीत कमी 3, 4, 5 घडचा घड या ठिकाणी लागलेला आहे। फक्त अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो आपण एक काळजी घ्यायची आहे की जे काही फुलपातींची घड वगैरे होते ती घड व्हायला नको, यासाठी शेतकरी मित्रांनो आपण ड्रीपद्वारे कपाशीला बोरान हे ड्रिंचिंग दिली गेली पाहिजे किंवा बोरान हे ड्रीपमधून दिलं गेलं पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे। आपण बहुता काय करतो शेतकरी मित्रांनो, फवारणी करतो, महागड्या औषधी मारतो आणि माल लागायला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, परंतु तो लागलेले फुलपाती वगैरे जी आहे ती फुलपाती टिकून राहण्यासाठी आपण ड्रीपमधून बोरान वगैरे हे सोडलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या फुलपातींची गड वगैरे होणार नाही, ही काळजी घ्यायला पाहिजे। बघू शकतो मित्रांनो या ठिकाणी भरपूर असा गुच्छचा गुच्छ आहे बघा। कपाशी बेताचीच वाढलेली आहे, म्हणून शेतकरी बंधूंना विनंती करतो की कपाशी उंच वाढलीच पाहिजे असा अट्टाहास धरू नका। ती जरी वाढली कमी जरी असली तरी तिला माल कशा पद्धतीने लागायला पाहिजे त्याचं नियोजन करता आलं पाहिजे। म्हणून कपाशी वाढायलाच पाहिजे आणि वाढच्याच पावडरी मारल्या पाहिजे असा अट्टाहास करू नका। कपाशी छोटी जरी असली तरी तिला माल चांगल्यापैकी कसा लागेल याची दक्षता आपण घेतली गेली पाहिजे आणि लागणाऱ्या फुलपातींची संख्या जरी आपल्याला जास्त दिसत असली तरी त्या फुलपातींची संख्या जी आहे ती जशीच तशी आपल्या झाडावरती कशा पद्धतीने राहील याची काळजी आणि निगा राखण्यासाठी कपाशीला ड्रीपद्वारे आवश्यक ती मायक्रोन्यूट्रल्स किंवा बोरान हे ड्रीपद्वारे दिले गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्या फुलपात्यांचं कैरीमध्ये रूपांतर कसं होईल आणि ते बोंड कसं बनतील अशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपलं उत्पादन हे वाढतं। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ॲडव्हान्स शेती सेवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।